उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. त्यांना 40 या मॅजिक फिगरसाठी अवघ्या 2 नगरसेवकांची गरज असताना वंचितच्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या नगरसेवकांनी आपला पाठिंबा जाहीर केलाय. उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेत एकूण 78 नगरसेवक असून भाजपचे सर्वाधिक 37 नगरसेवक निवडून आलेत. मात्र भाजपला बाजूला ठेवत शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे. स्वागत आहे तुमचं. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशवजी उपाध्याय आपल्या सोबत आहेत. केशवजी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत शीतलताई म्हात्रे आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या. शीतलताई, तुमचंही स्वागत आहे. आणि तुमच्या तिघाच्या बोलण्यातला श्लेष काढून त्याचं विश्लेषण करण्यासाठी ज्यांनी बारकाईने हे सगळं राजकारण बघत असतात ते राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार किरण तारे सर आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. अर्थातच चर्चेची सुरुवात ही शीतलताईंपासून, कारण आम्ही तुम्हाला त्या हॉटेलमध्ये बघितलं. महाराष्ट्राला प्रश्न असा पडलेला आहे, पंचतारांकित पहारा या नगरसेवकांना काय, त्याला मोकळा श्वास का घेऊ दिला जात नाहीये? खरं तर ते निवडून आलेत, त्यांना सगळ्या लोकांपर्यंत जायला हवं, सदिच्छा भेट घ्यायला हवी. हे तुम्ही असं विरोधक म्हणतायत की डांबून ठेवलंय त्यांना, खरं आहे का हे? मला असं वाटतं, विरोधक काय म्हणतात यांना उत्तर देण्यापेक्षा आज आज मी सुद्धा आत्ताही हॉटेलमधूनच तुमच्याशी बोलते आहे. असं काही डांबून वगैरे कुणालाही ठेवलेलं नाही. आत्ताही खाली लेक्चर्स चालू आहेत, साधारण महानगरपालिकेची कामकाज कसं करायचं. कारण आमचे जे 29 नगरसेवक निवडून आले त्यातल्या 19 महिला आहेत आणि जवळजवळ 15 पेक्षा जास्त नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे कशा पद्धतीने सामोरं जायचंय, कायदे कानून काय आहेत, असे लेक्चर्स खाली आत्ताही या क्षणाला सुरू आहे. मी लेक्चर्स अर्धवट सोडून आलेले आहेत. त्याच्यामुळे असं काही डांबून ठेवलं नाही. इनफॅक्ट पत्रकार सुद्धा सगळे बरोबर आहेत, तेही तिथे बसलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही येऊन बघाल तर फक्त इथे एकत्र त्यांना ठेवलेलं आहे आणि एकत्र राहून आम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कसं महानगरपालिकेच्या कामकाजाला सामोरं जायचं या संदर्भात लेक्चर्स चालू आहेत. ताई, मी अजिबात खोचकपणे विचारत नाही, मी सरळ मनाने प्रश्न विचारतोय. आता कसं आहे, तुम्ही सोबत निवडणूक लढलात, मग भाजपच्या सुद्धा नगरसेवकांना तिथं घेऊन जाऊन त्यांना लेक्चर द्यायला नको होतं का? नाही, जरूर. तरी मला असं वाटतं की उद्या खरं तर आम्ही त्यांना सर्वांना कोकण भवनला जाऊन जेव्हा त्याचं बीएमसी कडून जेव्हा नोटिफिकेशन निघेल त्याच्यानंतर त्यांचे रजिस्ट्रेशन करणार आहेत आणि मला वाटतं उद्या सगळे आपापल्या घरी जाणार आहेत. त्याच्यामुळे असं काहीही नाहीये की कुणाला डांबून वगैरे ठेवलंय. हा उगीच चर्चा आणि उगीच त्याच्यावर राजकारण सुरू आहे असं काहीही नाहीये. काल स्वतः शिंदे साहेब सुद्धा इथे आलेले, तेव्हाही माध्यमाचे सर्व पत्रकार इथे उपस्थित होते. शिंदे साहेबांनी स्वतः त्यांना भेटले, त्यांचा सगळ्यांचा सत्कार केला, त्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे ही मार्गदर्शन सगळ्यांना एकत्रित केल्यामुळे जर कुणाच्या पोटात पोटशूळ उठत असेल आणि त्याचं कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचं राजकारण त्यांनाच लटला. ताई, माझ्यासाठी आज इतका महत्वाचा दिवस आहे ना, कारण आम्ही त्या नगरसेवकांशी संवाद साधू शकत नाहीये, पण हॉर्सेस माउथ, तुम्ही तिथं आहात हॉटेलमध्ये आत्ता, म्हणून मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. ह्या नगरसेवकांची काहीतरी एक इच्छा आहे असं मला कळतंय. काय त्यांची इच्छा आहे? काहीतरी ते असं म्हणतायत की आपला महापौर व्हावा. खरं आहे का? विलासजी, नगरसेवकांना न भेटता सुद्धा तुम्हाला त्यांच्या मनातलं कळतं, ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु असं काही नाहीये. आम्ही परत एकदा सांगतोय की आम्ही महायुती म्हणून इलेक्शनला सामोरं झालंय. आम्हाला जे मॅन्डेट मिळालंय ते महायुती म्हणूनच मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही महानगरपालिकेचा महापौर सुद्धा बसवताना महायुती म्हणूनच आम्ही बसवणार आहोत. तुमची इच्छा, अपेक्षा, काही शब्द दिलेला काही आहे का? कारण मग बातम्या येतात त्या खोट्या आहेत का की तुम्हाला महापौर पद नको आहे? आम्ही हवंय किंवा नको असं अजिबात म्हणत नाहीयेत. आम्ही एवढंच म्हणतोय की याच्यावरचा निर्णय माननीय मुख्यमंत्री फडणवीसजी, त्याचप्रमाणे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे दोघं जण मिळून घेतील. त्याच्यामुळे एवढं नक्कीच आहे की महायुतीचाच महापौर बसणार आहे, याबद्दल आम्हाला खात्री आहे. ठीक आहे. ताई, तुम्ही आधी पत्रकार होतात, आता राजकारणात आलात, त्यामुळे तुम्ही काही ठरवलेलं दिसतंय की नगरसेवकांच्या मनात, तुमच्या मनात काय आहे ते सांगायचं नाही. पण भाजपपर्यंत हे पोहोचलंय का केशवजी, की केवळ माध्यमांमध्येच आहे? त्यांची जी अपेक्षा आहे, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात मुंबई महानगरपालिकेवर आपला महापौर असावा, ही एक सुप्त इच्छा आहे असं आमच्यापर्यंत आलेलं आहे. तुमच्यापर्यंत आले आहे का? आणि असं असेल तर त्यांच्या त्या इच्छेचा मान सन्मान तुम्ही ठेवणार आहात का? असं आहे की जो कोणी महापौर होईल, महायुतीचा महापौर होणार हे 100% खरं आहे.
आणि जो कोणी महापौर होईल तो माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करणारच होणार आहे. तो भलेही भारतीय जनता पार्टीचा हो अथवा शिवसेनेचा हो. त्यामुळे असा काही प्रश्न जन्मशताब्दी वर्षानिमित्त अमुक एक झाला पाहिजे असं असण्याचं, असं त्याच्यावरनं काही लगेच त्याच्यावरनं कन्क्लुजन काढण्याचं, निष्कर्ष काढण्याची जी घाई मला वाटतं विलासराव तुम्ही सगळे करता आहात. म्हणजे मला वाटतं शिंदे साहेबांचं म्हणणं ते असेल तेच असेल ना शिंदे साहेबांचं म्हणणं. हा. आणि महायुतीचा महापौर याचा अर्थच हा आहे की तो हम्म. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करणारच असणार आहे. हम्म. त्याबद्दल कोणा शंका बाळगायचं कारण नाही त्याबद्दल. मुळात मला विलास मी सगळी चर्चा मागापासून ऐकत होतो, दिवसभर मी चर्चा ऐकतोय, कालपासून अशा सगळ्या बातम्या आहेत. खरं म्हणजे गरज असेल तर ती खरं म्हणजे सांभाळायचं असतील तर खरं म्हणजे उद्धवाने अशी काळजी घेतली पाहिजे, उभाठणे अशी काळजी घेतली पाहिजे. तोच कारण तर अशा प्रश्न पडलाय महाराष्ट्राला. ज्यांनी माझं पूर्ण सांभाळायला होतं पाहिजे ते गप्प बसलेत घरी. माझं पूर्ण होऊ दे ना, माझं हा, पूर्ण होऊ दे बरं, ना. हा, बोला. असं आहे की असंच 4 वर्षापूर्वी आज जे संजय राऊत दुपारी प्रेसमध्ये म्हणाले की आम्ही आमचे देव बाहेर काढू, आज जो त्यांचा आविर्भाव होता ह्याच्यापेक्षा दुप्पट आविर्भाव 4 वर्षापूर्वी होता. हम्म. की आम्ही कसे काय पुढचे 25 वर्ष राज्य करणार आहोत आणि कधी बुडाखोल आमदार निघून गेले ते कळलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की असं काही असे आविर्भाव देव काढण्याच्यावर गप्पा करण्यापेक्षा बाकी त्याने काही चिंता करू नये, करायची आपल्याच पक्षाची काळजी करावी असा माझा त्यांना सल्ला आहे. त्यांना पटणारा नसला तरीही देतो. भारतीय जनता पार्टी शिवसेना दोघांपुरतं बोलायचं झालं तर दोन्ही पक्षाचे नेते अत्यंत परिपक्व आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद आहे. आमच्याकडे अशी परिस्थिती नाहीये. शरद पवारांच्या आत्मचरित्रामध्ये हे लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंशी संपर्क साधणं कठीण व्हायचं. पण अशी आता परिस्थिती संपर्क झालाय असं आम्हाला कळलं. सूत्रांकडून आम्हाला असं कळलं की नाही ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा नाही काहीतरी संपर्क झालाय, फोनाफोनी झाली आहे. नाही क्लिअर नाही, करा, एक- एक- क्लिअर होणं गरजेचं आहे. सगळं क्लिअर करतो, काही हम्म. अडचण नाही. मी तुम्हाला इथं आठवण एवढ्यासाठी करून दिली की ती परिस्थिती अशी होती की मुख्यमंत्र्याला आपल्या सहकारी पक्षाचा संपर्कच होत नव्हता. इथे अशी परिस्थिती नाहीये. इथे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व्यवस्थित नियमितपणे बोलतात, दोघांमध्ये ट्युनिंग चांगलं आहे. त्यामुळे समजा जर असं काही एकमेकांमध्ये मुद्दे काही असतील हम्म. त्यामुळे तर ते मुद्दे एकमेकांशी बोलतील आणि त्याच्यातनं जो मार्ग निघेल तो या मुंबईचा महापौर असेल. त्यामुळे असं इथे तुम्ही काही डिनाय नाही बाकी करत. कुठलंच नाही गेलं. ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संवाद सुरू आहे का? काही फोन झालाय का? मिस कॉल झालाय नाही का? नाही, मेसेज एक एक झालाय एक का? एक 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 हम्म. मिनिट एक मिनिट. आता तुम्ही त्याचे अर्थ कसे लावायचे, काय लावायचे हा तुमचा अधिकार आहे, तर मी पडणार नाही. हम्म. पण मी भारतीय जनता पार्टीची एक संस्कृती आहे जी अटलजींनी सुरू केली, जी मोदीजींनी सुरू केली, पुढे चालवली. तिचाच पुढचा टप्पा देवेंद्र फडणवीसांनी काल सांगितला. हा. काल त्या नगरसेवक सत्काराच्या कार्यक्रमात ते असं म्हणाले की आता निवडणूक संपली, राजकारण संपलं, आता विकासासाठी आपण सगळे एक आहोत. हम्म. एक त्यातलं. त्यामुळे आणि ह्याचा अर्थ मी पुन्हा स्पष्ट करतो, ह्याचा अर्थ तुम्ही काय तुम्ही काढायचा. बरं, ठीक आहे. आमच्या महाराष्ट्राची आमच्या जनता काढेल, दृष्टीनं मी कशाला. हा. आमच्या दृष्टीनं नंबर एक सगळ्यात पहिलं अत्यंत स्वच्छ, स्पष्ट, अतिशय व्यवस्थित सांगतोय की मुंबईचा महापौर हा युतीचाच होणार, याच्याबद्दल शंका बाळगायचं कारण नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना या दोघांनी एकत्रित निवडणूक लढवली. दोघांचे जागा मिळून जे बहुमत एवढ्या पूर्ण जागा दोघांच्या मिळून आल्यात. त्यामुळे दोघांच्या नेत्यांमध्ये ट्युनिंग आहे. मी सगळी वाक्य अत्यंत व्यवस्थितपणे मुद्दामून सांगतोय. केशवजी, दोन्ही तुमची नेत्यांमध्ये ट्युनिंग आहे आणि किती त्याच्यामुळे किती चौथा आश्चर्यकारक आहे. काय एकूण बोला 90 जागा तुमच्या आहेत, तरी सुद्धा तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकत नाहीयेत की मुख्यमंत्री भाजपचाच, सॉरी, नाही 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 महापौर नाही, एक भाजपचाच एक होणार आहे. एक 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 मिनिट. हम्म. असं आहे की मी एक पुन्हा सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या जसं मी मागे निवडणुकीविषयी चर्चेत सांगितलं मी की ज्या दिवशी हम्म. म्हणजे या 96 साली पहिल्यांदा अटलजींनी शपथ घेतली त्या या देशातल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. ते स्वप्न होतं. हम्म. 2014 साली ज्यावेळी पुन्हा नरेंद्र मोदींनी शपथ घेतली, तीच भावना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची होती की आपला एक नेता देशाचा पंतप्रधान झालाय. हम्म. 2014 सालीच देवेंद्रजींनी पहिल्यांदा शपथ घेतली, त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यांना अत्यंत आनंद झाला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा महापौर इथं झाला पाहिजे ही मुंबईतल्या कार्यकर्त्यांची भावना असू शकते, त्यात असणार आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण मुंबईचं भाजपचाच महापौर होईल, मला असं वाटतं की हा सांगण्याचा अधिकार कुणाचा अधिकार आहे, म्हणजे शेवटी महापौर कोणाचा होईल, ठीक आहे. भाजपचा होईल, एक शेवटचा शिवसेनेचा प्रश्न कळलं. एक शेवटचा प्रश्न, टू द पॉइंट उत्तर पाहिजे मला. टू हा. द पॉइंट पूर्ण करतो. हम्म. हे सांगण्याचा अधिकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघांचा आहे. दोघे मिळून निर्णय करतील आणि तो महापौर येईल, तो महायुतीचा असेल एवढं नक्की. मला